हेलो यूट्यूब फैमिली, कैसे हैं आप सब लोग। उम्मीद है कि आप सब लोग स्वस्थ होंगे, मस्त होंगे और अपने अपने कामों में व्यस्त होंगे। तो वेलकम है आप सबका मेरे यूट्यूब चैनल रिंकी मिनी ब्लॉग में। तो आज हमारे घर पर पूजा हुआ, तो मैंने सोचा क्यों ना इस पर एक ब्लॉग बना लिया जाए। तो अगर आपको ये वीडियो पसंद आए तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करना, वीडियो को लाइक करना, शेयर करना एंड कमेंट करना। और प्लीज़ जो भी मेरे चैनल पर न्यू आ रहे हैं, प्लीज़ चैनल को सब्सक्राइब किए बगैर नहीं जाना। तो वीडियो में बने रहिएगा और आपको आगे वीडियो में दिखाते हैं कि हमारे घर की पूजा कैसे संपन्न हुई। तो प्लीज़ वीडियो में बने रहना, कहीं मत जाना। आप लोग सोच रहे होंगे कि पूजा का नाम तो बताया ही नहीं कि कौन सी पूजा हो रही है। तो मैं आपको बता देती हूँ कि यह पूजा है नागदोष शांति की। श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कुट ब्राह्मण द्वारा सग्रह मख नागदोष शांति अहम करिष्ये। अयोध्यार्थम श्री महागणपति पूजनम व तस्य पुण्याः वाचनम मातृका पूजनम नान्देश्राद्धम आचार्यादि ब्राह्मण वर्णनं च करिष्ये। गणानां त्वा शोणपकृत्समुदो गणपति जगदे गणपत्यावाहने नियोगः। ओम गणानां त्वा गणपतिमवामहे कविं कवीनां उपवश्रवस्तमां जय ब्रह्मणां ब्रह्मणस्तानसमन्नोतिसिद्धसाधनां एतस्मिन् उगे फले श्रीमहागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सुशक्तिकम् आवाहयामि। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। ध्यायामि। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। आसनस्थाने अक्षदानं समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। पादयोपाद्यं समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। हस्तयोः गन्धाक्षतयुक्तार्घ्यं समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। मुखे आचमनीयं समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। स्नानीयं समर्पयामि। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। ओम नय्यप्रदाम्ने भूपाय प्रदत्ताय जीवसे जातां जनिष्माणां अमृते सत्ये प्रतिष्ठा महागणपतये नमः। सुप्रति महागणपतये नमः। वस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि। भूर्भुवस्वः महागणपतये नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। भूर्भुवस्वः महागणपतये नमः। यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि। श्रीखण्डं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रदीयताम् महागणपतये नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। अक्षदाष्टं शुभ्रा कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वरो। अलङ्कारार्थे अक्षदान् समर्पयामि। हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्याहि देवी त्वां। हरिद्राचूर्णयुक्तं कुङ्कुमं कान्तिदायकं स्वस्यालङ्कारणार्थाय दैवित्तं प्रदत्तम्। ओम भूर्भुवस्वः गणपतये नमः। सिद्ध्यन्मा सिद्ध्यन्मा हरिद्रा कुङ्कुम सकल सौभाग्यदं सुरे माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रदत्तं। काण्डात् काण्डात् पुरुषपरि एवानो दूर्वे प्रतानो सहस्रेण प्रसन्न पूजार्थे दूर्वांकुरं समर्पयामि। महागणपतीमध्ये स्मरण करायचं, तिचा आशीर्वाद घ्यायचा। कोपेनेश्वराने घंटाळली श्लोकांचं मन स्मरण कर। एकदंतां जोरपकड घंटावक्त्रं जलगडां पाशां कुशलंदे ध्यायेत् सिद्धिविनायकं। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नवभक्ते भद्राय नियता प्रणतासुरा यजमानस्य ग्रामस्थित ग्रामदेवताभ्यो नमः। मुखीफलताम्बूर्णादिके नमः फलं समर्पयामि। यजमानस्य ग्रामस्थित ग्रामदेवता प्रियतां मोह। आता दोघांनी उभं राहायचं। तो पहिला नारळ वेडा घे, देवापुढे ठेव, देवा नमस्कार कर, आईला नमस्कार कर आणि येऊन जागेवर बस। पहिला विडा काय करायचा? विडा नारळ देवापुढे ठेव। ओम नमो महाभ्यो नमो हरेभ्यो नमो युवाभ्यो नमः शनेभ्यः। यजाम देवानिधि ठक्नवा अन्नमाचार्य सत्संसभावक्तदेवाः। यावतीर्वे देवतास्तात् सर्वा वेदविधि ब्राह्मणे वसन्ति तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविद्भ्यो दिवे दिवे नमस्कृत्यान्ना श्रीरङ्गेतये। एतादे देता एव देवता प्रीणाति उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु।
श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। उमा महेश्वराभ्यां नमः। शशि पुरंदराभ्यां नमः। वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः। माता पितृगणकमलेभ्यो नमः। कृष्णदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वासुदेशां रंगेशां हृदयस्तु भगवान् मंगलातं हरि। देव लग्नं सुदनंत देवादारा बलंचंद्र बलंत देवा विद्या बलंदेव बलंत देवा लक्ष्मी पदे रे गणस्वरामे लाभस्येषां जयस्येषां कुतस्येषां पराजयस्येषां जीवरस्येषां हृदयस्थो जनार्दना। विनायकं ब्रह्माण्डं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं नौम्यादो धर्मकार्यार्थसिद्धये। दीक्षितासिद्धं पूज्य सरस्वैः सर्वविघ्नस्मि गणाधिपतये नमः। सर्वेष्वारब्धकार्येषु श्री भुवनेश्वराः देवादिसनस्सिद्धे ब्रह्मेकाधनार्दनः श्रीमद्भगवतो महापुराणस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य ध्येयप्रणोदिनीयप्रार्थे विष्णुपदे श्रीश्वेतवाराः कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भारतखण्डे रामभूद्वीपे दण्डकारण्यां देशे गोदावरीयाः दक्षिणतीरे शालिवाण्डके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके रान्द्रमाणे न क्रोधि नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतु मासे मासे श्रावण मासे कृष्णपक्षे अद्य चतुर्दशांति अद्यवासरासु भानुवासे दिवसपक्षते अश्लेष दिवसे परिघ योगे विष्टीकरणे शकुने कर्कराशि वर्तमान चंद्रे सिंहराशि सूर्य वृषभ देवगुरु शेषे सच शुभनामी के शुभगण एम विशेषाय शुभपण्य तो तो म्हणायचं मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ तो गोत्र कोणतं माहिती आहे? काश्यप गोत्रे उत्पन्नः तुझं नाव घे दिनेश. अहम म्हणायचं. पत्नीचं नाव घ्यायचं कामिनी. धर्मपत्नी समेतस्य मुलीचं नाव घ्या. मम कन्यकायाः मम सहकुटुंबस्य सहपरिवारस्य क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं मनवांछित सकल मनोरथ मनोकामना प्राप्त्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उप शमनार्थम आदित्यादि नवग्रहाण अनुकूलता प्राप्त्यर्थम विशेषतः मम जन्मकुंडल्या नागदोष सकल दोष निरसनार्थम मम कन्यकायाः धर्मपत्न्याः सकल दोषांतर्गत संकट निवारणार्थम मनयेप्सित सकल मनोकामना प्राप्त्यर्थम राहु सदृश काल सर्प दोष परिहारार्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मनात कोणती इच्छा असेल तर बोलून घे. मनवांछित सकल मनोरथ मनोकामना प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कुठ ब्राह्मण द्वारा सद्ग्रह मख नागदोष शांति अहम करिष्ये. अरुदादर्दं श्री महागणपति पूजनम अस्ति पुण्याः वाचनम मातृका पूजनम सान्नं सुपरिवारं सायुधं शक्तिम् आवाहयामि. ओम भूः वर्णम् आवाहयामि. ओम भुवः वर्णम् आवाहयामि. ओम भूर्भुवः स्वः वर्णं सान्नं सुपरिवारं सायुधं शक्तिम् आवाहयामि. ओम भूर्भुवः स्वः वरुणाय नमः ध्यायामि. ओम भूर्भुवः स्वः वरुणाय नमः आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि. ओम भूर्भुवः वर्णाय ओम नमः. प्रदक्षिणमस्तु. ओम भूर्भुवः स्वः वरुणाय नमः. वस्त्रार्थे वस्त्र प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः वरुणाय नमः. उपवस्त्रार्थे धारणार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि. भूर्भुवः स्वः वरुणाय नमः. उपवस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि.
ओम श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरक्षे च चन्दनं प्रजा वरुणाय नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षता सचला शुभ्रा कुङ्कुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि वरुणाय नमः पुष्पाणि बिल्वपत्रं तुलसीपत्रं दुर्वाङ्कुरान् च समर्पयामि ओम भूर्भुवस्वः वरुणाय नमः स्थावर धूपम अग्रापयामि स्थावर दीपम दर्शयामि ओम भूर्भुवस्वः वरुणाय नमः प्राप्त पायपणिकातेन अमृत प्रसन्न सत्याचार प्रशिंचामि ओम प्राणाय स्वाहा मपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणाय स्वाहा नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं ओम प्राणाय स्वाहा मपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणाय स्वाहा उत्तराभूषणं समे हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि पुनर्वर्तनार्थे सपुष्प चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे मुखीफलताम्बूलं दक्षिणान् समर्पयामि फलार्थैलं स्थापितफलं समर्पयामि प्रदक्षिणाभावेन नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि ओम तद्वायामि ब्रह्मणा वन्दमानदाढासे यजमानः हविर्भिः अहेयमानवर्णे वरुण अवोधरुणोदमान आयु प्रमोषि वरुणाय नमः मन्त्राक्षतान् समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतपूजन अपामपति वर्ण प्रियतन्न मम फलसत्समुखे वैष्णवकण्ठेन्द्र समाश्रितः मूले मध्ये मातृगणासुदाः कुक्षोदसागराः सर्वे सप्तद्वीपाः ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः अङ्गैर्वेदाः सर्वे ग्रहन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टे कृताः आयान्तु शान्तिरथं दुर्लक्षैकारकाः सर्वे समुद्राः श्रीरस्तीर्थाः जलदानदाः आयान्तु शान्तिरथं दुर्लक्षैकारकाः कलशे अक्षताः निक्षिपेतो पहिल्यांदा आईचं स्मरण दुसऱ्यांदा वडिलांचं स्मरण तिसऱ्यांदा केलेल्या गुरुचं स्मरण आणि चौथ्यांदा येणारे आपले पाहुणे असं करून थोडा थोडा करून याच्यामध्ये अक्षता व्हायचे आई वडील स्वामी आणि पाहुणे असं करा एक एक नाव घ्यायचं आणि व्हायचं बरोबर मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ततः वज्रासन सावकाश अंगठा अंगठा लावायचा हात असा करायचा असा कपाळाच्या वर धरायचा ततः वनिकतजानमण्डलः कमलमङ्गलमञ्जरीं धनुष्यादाय लक्ष्मीनारायणः सुवर्णपूर्णप्रबन्धालयित्वा आशिरं प्रार्थयते प्रार्थनामः एताः सत्याः साशिरः सन्तु सन्तु यजमानस्य कामाः मुलगी आहे मुलगी का कारण चारी अंक हे लावायचे बोट वरती अंगठ्याने नारळ धरून ठेवायचा दुसरं हा कप हा जो आहे मुलीच्या कपाळी पत्नीच्या कपाळी आपल्या कपाळी लावायचा पाठाला टेकवायचं 3 वेळा करायचं लेकीला समोर घे ओम दीर्घानागानद्योगेन प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुः भवन्तो ब्रुवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु दीर्घानागानद्योगेन विष्णुवदानजोतेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुः भवन्तो ब्रुवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु दीर्घानागानद्योगेन विष्णुवदानजोतेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुः भवन्तो ब्रुवन्तो तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु पात्रमध्ये देवा आपस्तन्तो सन्तु शिवापः सौमनस्य वस्तु अस्तु सौमन्यं गन्धापान्तो सौमूल्यं च अस्तु अक्षरापान्तो आयुष्यमस्तु पुष्पाणि पान्तो सौश्रेयमस्तु ताम्बूलानि पान्तो ऐश्वर्यमस्तु दक्षिणापान्तो बहुदेयं च अस्तु दीर्घमायुष्य शान्ति पुरुषेस्तुष्टे अस्तु शेषविद्यावित्तं बहुषं च आयुष्यं च अस्तु यं कृतवासर्य क्रियाकरणकर्मारम्भा शुभाशुभना प्रवर्तन्ते तमोहमोङ्कारम् आदिं कृत्वा रगिजसामाशीर्वचनम् बहुरमदं समिज्ञातम् अभिदुनिनाथ पुण्यमुनियाहं वाचिष्ये वाच्यता ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिरत्राः श्रीरङ्गे दक्षवासस्तुनोवे विषयमदेवतं व्रतानियमतमस्वाध्याय कृतमनुष्ठानां ब्राह्मणानां मनस्समाधियतां समाहितमनसः स्मः प्रसीदन्तु भवन्तः प्रसन्नाः स्मः यजमानगृहे पाणी काढायचं गेल्यामध्ये ठेवून द्यायचं
सरळ ठेवायचं, कुठे आपल्याला काही वळवायचं काही नाही आवश्यकता, सरळ सरकून द्यायचं. जेव्हा सांगतो तेव्हा पाणी सोडायचं. यजमान ग्रहे अखंड हाथ लगाना है, वहाँ पर हाथ नहीं लगाना है, ठीक है। जो पुण्य करके कमाते हैं ना, उसमें 50% आपका हिस्सा है। अगर वो करते समय अगर कुछ पाप होता है तो उसमें आपका हिस्सा नहीं है, वो खुद देखेंगे तो जो भी करना है, इसलिए वो दूसरे ख्याल में छोटे समय हाथ लगाना नहीं है आपको, ठीक है। यजमान गृहे अखंड शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु विघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवं कर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु पुत्र समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु बहिर्देशे सर्वारिष्टसमस्तु यत्पापं तत्प्रदीयतु यच्चेतुदस्तु उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु उत्तरोत्तरमानववृद्धिरस्तु उत्तरोत्तराक्रिया शुभाशोभना सम्पन्नतां इष्टा कामा सम्पद्यतां सदैव प्रियतां दुर्गा पाञ्चाल्यो प्रियतां अग्निवर्गाश्वदेवा प्रियतां विग्रहां गणाप्रियतां सर्वा सर्ववेदा प्रियतां सर्वा सर्वदेवा प्रियन्ता प्रणयच्छन्दामुच्चाचार्या वेदा देवा यज्ञाश्ववेदां ब्रह्मच ब्राह्मणाश्च प्रियं श्री सरस्वती प्रियतां श्रद्धामेदे प्रियतां भगवती कात्यायनी प्रियतां भगवती माहेश्वरी प्रियतां भगवती पुष्टिकरी भगवती तुष्टिकरी प्रियतां भगवती रुद्धिकरी प्रियतां भगवन्तो विनायकौ प्रियतां भगवान् स्वामी महासेनः सर्वपत्निक समागत सर्वसागत प्रियतां हरिहरनिर्भा प्रियतां सर्वा ग्रामदेवता प्रियतां सर्वा कुलदेवता प्रियतां सर्वा वास्तुदेवता प्रियतां महिरपः ब्रह्मद्विषः दैवन्दनः दाजप्रसारः नत्रव पराभवयान्तु शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापानि शाम्यन्तु विदयः शिवानि वर्धन्तां शिवा आपस्सन्तो शिवासवस्सन्तो दिवाग्रय संतोषवादय संतोषवाहृदय संतोषवानप्रदय संतोषवादिदय संतो अहोरात्रे शेषाता निकामेन पर्जन्यो ऋतो वर्ण्योषधय प्रचन्दां योगक्षेमोन प्रपदां शुक्रांगारकबुधप्रदेशने राहुकेतु सोमसहित आदित्यवर्गा सर्वे ग्रहा प्रियतां भगवान् नारायण प्रियतां भगवान् पर्जन्य प्रियतां भगवान् स्वामी महासेना यः कालान् वाचयिष्ये वाच्यताम् ओम उद्गा देव जगने ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो समाप्तिस्यात् तावतो मित्रो भव कर्म साक्षी दीपदेवतायै नमः गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि ओ पवित्र पवित्र वा सर्वावस्था अंगद विवाह स्मरे पुंडरीकाक्ष मातर्पणेतो अंगर्पणश प्रसेदे सभाया व्यंतर सुचे पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेद अत ध्यानम हे बघ डावा हात आपल्याचा हृदयाला लावायचा डावा लेफ्ट हँड तर असा हात जाग दोन्ही देवांवर मनात 15 ओंकार म्हण ओंकार नाही ओम ओम म्हणायचं 15 वेळेस असे श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु रुद्राक्षरः आम बीजं क्रों सुयस्यां म प्राणप्रतिष्ठापने विनियोगः आम ह्रीं क्रों अं यं रं लं वं कः क्रों ह्रीं आम हं सः सोमस्यां म प्रतिमायाः लिङ्गो प्राणाः यः प्राणाः जीवयः स्थितः वाङ्मनत्वक चक्षुषुभा घ्राणी पाणे पादोपसेवागत्य सुगनं तिष्ठन्त स्वाहा ओम 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 देवहितं शुक्रवच्चरदवश्येव शतञ्जीवेव देवस्य आज्य नेत्रोन्मिलनं कुर्यात् पराफलशक्तिर्मा सकलपूजार्थे नमस्कार करायचा प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि बस आता काय करायचं आपल्याला त्या देवतांचं ध्यान त्यांना बोलवायचं पूजनासाठी आपली मुख्य देवता काय आहे तर नाग आहे तर आपण त्याच्यावर महादेव घेतलेला आहे का नुसता नाग घरात आणणं सुद्धा त्रासदायक सांगितलेला आहे तो महादेवाच्या बरोबर जेव्हा असतो ना तेव्हा तो त्याच्या अंडरमध्ये असतो त्याच्या अंडरमध्ये जेव्हा असतो तेव्हा तो शांत आणि सात्विक होतो अन्यथा होत नाही कळलं का एखादी जर आपल्याला बाजूला म्हणजे त्याचे 2 बॉडीगार्ड इंद्र आणि अग्नी आणि रुद्र असे त्याचे 2 देवता आहेत प्रत्येक ग्रहांना 2-2 बॉडीगार्ड आहेत कळलं का त्याच्या कोपऱ्यात आपण चौकोन मांडलेला आहे तो चंद्राचा आहे इथे आपण चौकोन का मांडला तर आपल्या जीवनामध्ये एक चौक पाहिजे कळलं का नुसतं चंद्र असून चालत नाही असं आपण मग तिरके राहू म्हणून तिथे चौकोन मांडलेला आहे स्थिरता मिळावी चंद्राला कळलं का म्हणून आपण चौकोन आपण म्हणजे वातावरण मला 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात त्याच्यानंतर त्याच्या खाली त्रिकोणी मांडला तो मंगळ आहे कळलं का मंगळाच्या पण 3 देवता आहेत
ते आहे स्कंद आणि भूमी. कळलं का? मंगळ हा अति उष्ण आणि लवकर राग येणारा ग्रह आहे, त्याला स्थिरता मिळत नाही म्हणून का त्याला मग शीतल कोण आहे, आता स्कंद, आणि दुसरं म्हणजे कोण आहे ते भूमी. हे दोन त्याच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर तिकडे आपण बाणाकार मांडला तो बुध आहे. कळलं का? बुद्धी कशी असते, एकदा तोंडातून शब्द गेला की गेला. कळलं का? त्याला स्थिरता मिळवण्यासाठी विष्णू आणि नारायण त्याच्या दोन देवता उपदेवता आहेत. त्याच्यानंतर त्याचा खाली चौकोन आपण मांडलाय पिवळ्या कलर मध्ये, तो आहे गुरु. कळलं का? गुरु दोन देवता आहेत. त्याच्यानंतर चांगली व्हावी आणि त्याला हे कमवत असताना आपल्याला ज्ञान चांगलं मिळावं, तो गुरु. त्याच्यानंतर शुक्राचा आपण स्टार काढलेला आहे. कळलं का? आपल्या जीवनात जे सुख आपण म्हणतो त्याची देवता इंद्र आणि इंद्राणी बरोबर शुक्र. कळलं का? जसा आज इंद्र राजा आहे तो स्थिर आणि योग्य आहे, तर आपलं जीवन सुद्धा संसार तसा असावं आणि सर्व मिळत असताना आपण सुखी व्हावं म्हणतो शुक्र. त्याच्या खाली आपण धनुष्याकार काढलाय, तो आहे शनी. कळलं का? शनी म्हणजे विचार. कळलं का? एकदा बाण सोडला त्या धनुष्यातून तो परत रिटर्न येतो का? नाहीये. सोडण्याच्या आधीच विचार करणे म्हणजेच शनी. त्याच्या दोन देवता कोणत्या आहेत? यम आणि प्रजापती. यम म्हणजे धर्मराजा. कळलं का? प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव, उत्पत्ती करता. हे दोन त्याच्या बरोबर आहे शनीच्या. त्याच्यानंतर इकडे जे आहे ते आपण सुपासारखा आकार मांडलाय, त्याच्यात तो आहे राहू. त्याच्या दोन देवता आहेत, काल आणि सर्प. आपण नाग म्हणतो ना तो, तर त्याच्या दोन देवता आहेत त्या. मग तो सुपासारखा आहे तो. कळलं का? मग तुम्ही जेव्हा पाकडताना काय होतं माहिती का, आपण 4 दगड काढायला आपण 10 दाणे पण खाली घालतो. कळलं का? पण जर हुशार असाल तर ते दाणे तुम्ही उचलून घेता आणि तुम्ही कंटाळा तर सोडून देता. असं बरेच चांगल्या ह्याच्यात सुद्धा आपली वाईट गोष्टी करतात आणि वाईट सुद्धा बऱ्याच चांगल्या गोष्टी निघून जातात. त्याच्या कारक देवता म्हणजे ह्या आहेत. त्याच्यामध्ये इकडे आपण झेंडा आकार काढला, तो म्हणजे केतू आहे. त्याच्या पण 3 देवता आहेत, ते म्हणजेच ब्रह्मदेव आणि चित्रगुप्त, आणि मध्ये तो केतू. केतू म्हणजे ध्वजाकार म्हणजे झेंड्यासारखा आकाराचा आहे. केतूच्या महादेशाचा राहूच्या महादेशाचा प्रॉब्लेम निर्माण करतो, तसं केतूच्या महादेशामध्ये माणसाला भरपूर पैसा येतो पण माणूस मदमस्त होतो. कळलं का? केतू हा त्रासदायक नाही, केतू हा चांगला आहे, पण माणसाला एक घडी बनवतो, मनासारखं वागणारा बनवतो आणि त्याच्यात आपला त्रास देतो. हे 9 ते 27 देवता झाल्या. मध्ये आपण 7 सुपाऱ्या मांडल्यात अशा गोल्याच्या मध्ये. त्यात गणपती, दुर्गा, वायू, आकाश, अश्विनी कुमार, क्षेत्रपाल आणि वास्तुस्पती अशा 7 आपल्या घरातल्या देवता आहेत. आणि बाजूला आपण 8 सुपाऱ्या मांडल्या, ते अष्टदिक्पाल आहे. कळलं का? आपल्या 8 दिशाच्या 8 देवता. अशा हे सगळं नवग्रह मंडल आहे. कळलं का? कुटुंब सुखी राहणं हे गरजेचं असतं म्हणून आपण ते सगळं मांडलेलं आहे. गुरुजी तो कलश आहे ना, त्या ह्याच्यावर मांडा तिकडं. हा ते तिकडे, हा ह्याच्यावर मांडायचं. आणि इकडे आहे पण तो घाबरट पण आहे. आपल्याला ते पाहिजे का नको आहे? आपल्याला पावर पण पाहिजे म्हणून आपण ते मागण्यासाठी म्हणून आपण इथे हे आणलेलं आहे. त्याचं पूजन करायचं आहे. त्याचे उपचार आहेत. मी मंत्र म्हणेन, पुढची तुला उपचार ते फक्त त्याच्यावर तुला करायचे. आगच्छ देव देवेश तेजराश जगत्पते क्रियमाणं मया पूजां ग्रहाण सरसोत्तम. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. भवानी शंकर महादेवताभ्यर्माध्यायामि आवाहनाचक्षुदां समर्पयामि. नागाननाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नः सर्पः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुवः सर्पाय नमः. सर्पमावाहयामि. जपाकसं संकाशं काश्यपेयं महातुतिं तमोरं सर्वपापघ्नमृतो स्वाकरम् ईश्वराग्निसहितां सूर्याय नमः. सूर्यमावाहयामि. तदशङ्कुतशारावं शिरोदानवसम्भवं नमामि विष्णुं सोमं शम्भोर्वप्रभूषणम्. उमापसहित सोमाय नमः. सोममावाहयामि. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभा कुमारशङ्करं च मङ्गलं प्रणमाम्यहम्. सभूमिं विश्वतो वृत्वाद्योतिषदशाङ्कुलं पुरुषे वेदं सर्वं यदोदयच्छोव्याम् उदामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमानो जायां विश्वपुरुषः पादोऽस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्वै पुरुषपादस्य भवत् पुनः. ततो विश्वं व्यक्राम शासनानशयामि. तस्माद् विराळ जायत विराजो अधिपुरुषः सजातोऽद्यर्चितपश्चात् भूमिमधो पुरः. यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वदा असन्तोऽस्यासीदाच्यां ग्रीष्मैद्मशरद्धविः. तयज्ञं परिषि प्रोक्षन् पुरुषं जातमकृतः. तेन देवायन्त साध्यार्णयश्च ये. तस्माद् यज्ञात् सर्वतः सम्भृतं प्रसाद्य पशुन्तां शक्रेवायव्यानारण्यान् ग्राम्य. तस्माद् यज्ञात् सर्वतः सामान्यजन्तरे छन्दांसि सज्जने. तस्माद् जायत तस्मादश्वाजायन्त एकेशो भयादतः. गावो हजन्ते तस्मात् जात अजावयाः. यत्पुरुषं यदाधुकतिदाव्यकर्मयन्
मुखं किमस्व बाहु काहु रूपादा उच्यते ब्राह्मणो सर्वमासीत् बाहुराजन्यकृता उरोदरस्य द्वैषपदभ्यां शूद्रो जायत चन्द्रमा मनसो रथचक्षुः सूर्यो जायत मुखारन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरो जायत नाभ्यासीदन्तरिक्षं श्रीष्णोद्यौस्तमः पदभ्यां भूमिर्जश्रोतार्था लोकामकल्पयन् तप्तास्यासन्वर्धयत् तत्त्वविरक्तताः देवाय यज्ञन्वारावद्धन् पुरुषं यज्ञेन यज्ञमायतं देवास्तानि धर्माणि प्रधान्या सन्नते हनाकं महिमानसजन्ते पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ विनादे महोन्मदयज्ञने बृहस्पतिवाय देवताभ्यो नमः वयादि पञ्चामृतस्नानं समर्पयामि अवाहित देवताभ्यो नमः वयादि पञ्चामृतस्नानान्तरे पणिकले च शुद्धोदकस्नानं समर्पयामि आवाहित देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गन्धाकृतपुष्पं हरिद्रा कुङ्कुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि आवाहित देवताभ्यो नमः तावद्धूपमाघ्रापयामि तावदीपं दर्शयामि नैवेद्यार्थे शेषपञ्चामृत नैवेद्यं निवेदयामि अमृतात्मकेन ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यम् ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्पणार्थे चन्दनं मुखवासार्थे मुखप्रदाम्बूलं प्रदक्षिणा फलार्थैनं स्थापितफलं समर्पयामि प्रदक्षिणाभावेन नमस्करोमि अनेन कृतपूर्वाराधनेन पञ्चामृतप्रदेशे आवाहित देवता प्रियतामुत्तरेण निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात् फुलं उचलून घ्यायची वाज घ्यायचा तांबडा सोडून द्यायची पहिला वाटलं सीधे भरून वरती ठेवून त्याच्यावरती पाणी भरून घ्यायचं इंद्र ब्रह्म सहित बृहस्पतिर्वाहयामि यमकुन्दं डालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् इंद्र इंद्राणी सहित शुक्रमावाहयामि नीलाञ्जनं मावासं प्रविभूत हिमागजं छायामातङ्ग सम्भूतं नमामि शनैश्चरः यमप्रजापति सहित शनैश्चरमावाहयामि अर्धकायं महावीरं नरादित्यवरं शर्विकागर्भ सम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम् कालसर्प सहित चतुर्वाराहुं आवाहयामि पराजसुतंकारं तारकाग्रहवसकं रौद्रं प्रणमाम्यहम् ब्रह्म सहित केतवेन्मा केतुम् आवाहयामि गणपतये नमः गणपतिम् आवाहयामि दुर्गायै नमः दुर्गाम् आवाहयामि क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालम् आवाहयामि वासोत्पतये नमः वासोत्पतिम् आवाहयामि इंद्राय नमः इंद्रम् आवाहयामि अग्नये नमः अग्निम् आवाहयामि यमाय नमः यमम् आवाहयामि नृते नमः नृतिम् आवाहयामि वरुणाय नमः वरुणम् आवाहयामि कुबेराय नमः कुबेरम् आवाहयामि ईशानाय नमः ईशानम् आवाहयामि एताः देवताः सुकृतिक्षिताः सन्तु ॐ भूर्भुवस्सुवः देवताभ्यो नमो भवाय च रुद्राय च नमश्चर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च निघण्टाय च वक्रवर्धिने च व्यक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय धन्वने च नमो गणिकाय च विष्टाय च नमो वेदस्माय च यशोमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीय च वृद्धाय च समृद्धने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आठवे च जिराय च मशीघ्र्याय च शीभ्याय च कूर्माय च वसन्याय च मश्रोदस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय पूर्वजाय च प्रजाय च नमो देवाय च वरवाय च जगन्याय च बुद्ध्याय च सोभ्याय च विदर्याय च नवयाम्याय च खेम्याय च पूर्वल्याय च कल्याय च श्लोक्याय च अवसान्याय च वन्याय च कक्षाय च श्रवाय च प्रतिश्रवाय च अजुदेनाय च अजुदाय च शूराय च ददे च वर्मणे च वर्धने च बिल्बिनाय च कवचनाय च मक्षुदाय च सेनाय च नमो दुन्दुभ्याय च कृष्णाय च भूताय च प्रहिताय च नमो निषङ्गणे च प्रतिपदे च नमः श्रीकृष्णाय च वेदाय जने च नमः स्वाहाय च सुवन्मने च पत्ताय च काट्याय च दीप्याय च भसोद्याय च दस्याय च नमो नाभ्याय च वैजन्ताय च मगोप्याय च हट्याय च मौर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च और ईध्याय च तप्याय च मोवात्याय च रेश्म्याय च मोवास्तव्याय च वासुपाय च हर हर नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च शंगाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमः ग्रेवधाय च दूर्यवधाय च नमः अन्त्रे च अलियताय च नमः विक्रेभ्यो केशेभ्यो नमस्ताराय ताराय नमः शम्भवे नमः यववे च नमः शङ्कर